नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी समृद्धी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सरकारी योजना आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्राचा विकास करणे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे आहे. ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राबवण्यासाठी येणार आहे आणि थेट लाभ हस्तांतरण DBT पद्धतीने काम करेल, ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतील. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. कृषी उत्पादन वाढवणे. या योजनेत विविध कृषी तंत्रज्ञान आणि सुधारित बियाणे वापरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या कर्जाची सोय करून दिली जाणार आहे, म्हणजेच की सिंचन सुविधा, पाणी सुविधा आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार आहे. शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी मार्केटिंग आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित केले जातील. कृषी समृद्धी योजनाची अंतिम तारीख अजून जाहीर झालेली नाही आहे. याचा पोखरा योजनेत धर्तीवर सुरू करण्यात आलेला शासनाचा विचार आहे आणि याच अभ्यासावरती करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर योजनेचे स्वरूप आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली जाणार आहे. सध्या कृषी समृद्धी योजना अजून सुरू झालेली नाही, त्यामुळे अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. कृषी समृद्धी योजना पोखरा योजनेच्या धर्तीवर सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे आणि या योजनेचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. समिती 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ही जाहीर करणार आहे व समितीचा अहवाल आल्यानंतर योजनेचे स्वरूप आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही निश्चित केली जाणार आहे. योजना लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून दाखवल्या जाणार नाही. म्हणजेच की या योजनेच्या कृषी समृद्धी केंद्रे विकसित केले जाणार आहे, ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे.